मला वाटतं की गाडे पाटील हे 7 मे पासून तर आतापर्यंत झोपलेले आहे. स्वतः एनटीएनी सांगितलं होतं पेपर फूट झाली आहे, स्वतः मंत्र्यांनी याच्यावर खेद व्यक्त केला, स्वतः मंत्र्यांनी सांगितलं की री एक्झाम होणार आहे. हे कशा प्रकारचे बालिश प्रश्न विचारतात? पेपर फुटी झाली आहे का? अरे सरकारला एनटीएनी स्वतः सांगितलं की पेपर फूट झाली आहे, त्याच्यावर सीबीआय चौकशी झाली आहे, तुमच्या पार्टीशी संलग्न असलेल्या म्होरक्याला त्याला पकडण्यात आलाय. आणि दुसरं कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. तुम्ही कुठे आंदोलन करा, पण आंदोलनात हिंसा आणायची, पोलिसांवर आक्रमण करायचं, पोलिसांवर, नागरिकांवर, मंदिरांवर आक्रमण करणारे तुमचे लोक आहेत. अरे बाबा, पोलिसांनी हिंसा केली, सांगा ना, सिव्हिलवाले लोक होते, पोलिसांच्या वर्दीवरती त्यांचं नाव नाहीये, पुरावे समोर आलेले, देशाच्या समोर आलेले आहे, व्हिडिओ समोर आलेले आहे, पोलिसांवर आक्रमण झालंय, पोलिसांवर आक्रमण झालंय, महिलांना मारलं, 12 वर्षाच्या मुलींना रक्तबंबाळ केलं. लाज वाटली पाहिजे, 200 पोलीस फसवणूक करताय, थोडी तरी लाज वाटली पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांना लाज वाटली पाहिजे, त्या सदाखोतला लाज वाटली पाहिजे की तुम्ही यांना आतंकवादी ठरवताय. देशात तुमच्या विरोधात बोलणारा प्रत्येक व्यक्ती आतंकवादी नाहीये, या देशाचा तो नागरिक आहे. भाजपच्या विरोधात बोलणारा आतंकवादी नाहीये. तुम्ही काय देशभक्त नाहीये, तुम्हाला सत्य सहन होत नाहीये, पेपर फोड करणारे लोक आहात, म्हणून तुम्ही तुमची चिडचिड होते. लीक पेपरचा सत्य आणि भाजपचा संबंध नाहीये, सत्य आणि भारतीय जनता पक्ष यांचा काडी मात्र संबंध नाहीये. तुम्ही अत्यंत खोटारडी माणसं आहात. तुम्हाला देशाच्या भवितव्याचं, बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही, संविधान यांचं काही ढेकळं घेणं देणं नाहीये. तुम्ही हिटलरशाही करणारे समीरजी आणि गाडेजी थोडंसं थांबवतो.